या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्रीराम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। जे परमार्थाचे मूळ नातरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूपस्थिती। स्वरूपस्थिती जेव्हा म्हटलं तेव्हा ते ब्रह्मच आहे ना। म्हणजे ही जी सरस्वती माया अशी जी म्हटली आहे ती माया काही वेगळी नाही आहे। आता ब्रह्म किती आहेत बरं? ब्रह्म एकच आहे, एकम अद्वितीय, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे। मग जर ते एकच आहे आणि ते कसं आहे, सत आहे, तर मग जर सत आहे तर ते एकच असलं पाहिजे, तेच अनंत असलं पाहिजे। त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी असलं म्हणजे मग ते दुसरं असणं म्हणजे हे कुठेतरी हे नाही आहे असं होऊ शकतं। त्याला असत भाव कधीच असू शकत नाही। आणि म्हणूनच ती विद्या जी आहे, ती माया जी आहे, ती सुद्धा त्या सत्स्वरूपच आहे। खरं म्हणजे त्या ब्रह्माचीच शक्ती आहे। त्यामुळे ती शक्ती आणि ते ब्रह्म काही वेगळं नाहीच आहे। पण तरी सुद्धा त्याला वेगळं असं का म्हणायचं आहे? कारण की उपाधीच्या माध्यमातूनच ते जाणलं जाणार आहे। ब्रह्म आहे तर आहे, पण त्याला जाणायचं जेव्हा जीव आहे तो जीव कसा जाणतो? तर ते ज्ञानातूनच तो जाणतो आणि मग ते ज्ञानच तो होऊन जातो। मग कोणतंही जे ज्ञान आहे, बुद्धीच्या स्तरावरचं ज्ञान, समाधी स्थितीतलं ज्ञान आणि त्या समाधीद्वारे मिळणाऱ्या ज्ञानाने जी ज्ञानस्थिती, व्यक्तिमात्र स्वरूप जे आहे ते पण काय आहे? ते एकच आहे। खरं ते ज्ञान म्हणजे ही माया, ही शारदा असं सांगण्याचा प्रयत्न आहे। खरं ते ब्रह्मच आहे खरं म्हणजे। मग आता जेव्हा आपण असे स्तर पाहिले तर आपण हे सगळं पाहिलं की ती कुठे कुठे कशी कशी व्यक्त होते, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी वगैरे सगळं असं। पण हे सगळा विषय जो आहे तो फक्त काहीतरी वस्तुनिष्ठ ज्ञान नव्हे, ही केवळ माहिती नव्हे की हां हे म्हणजे हे, ही परावाणी म्हणजे ही वाणी झाली, समजली, असं नाही आहे। तर ही पूर्णपणे त्या बुद्धीच्या पलीकडचं समाधी स्थितीमधलंच हे ज्ञान आहे। तिथे ही जाणीव होते की हो हे कसं निर्माण झालं म्हणून। ज्याप्रमाणे एखादा खेड्यातला खूप डोंगराळ भागातला एखादी व्यक्ती त्यांनी कधी इलेक्ट्रिसिटी पाहिलीच नसेल, असं काहीतरी प्रकाश असतो, बटन दाबल्यावर लाईट चालू होतो वगैरे, हे त्याला अजिबात त्यांनी कधी बघितलं नसेल, त्याच्यासाठी ते जग नसेलच। आणि तो गावात आला आणि एका घरामध्ये गेला आणि त्या घरामध्ये त्या माणसाने बटन दाबलं आणि लाईट चालू झाला
तर त्याला काय वाटेल, अरे ह्यांच्याकडे जादू आहे, तर जादूनी ते नुसतं असं दाबलं कुठेतरी की तो प्रकाश येतो, असंच वाटेल नाही का? मग जादू आहे का ती? नाही, तर त्याच्यामध्ये जे ते इलेक्ट्रिसिटी आहे आणि मग ते हे जे ज्ञान आहे त्या इलेक्ट्रिशियन जो आहे, इलेक्ट्रिक इंजिनियर आहे, त्याला ते सगळं टेक्निक माहिती आहे की काय होतं, इलेक्ट्रिसिटी कशी त्या बल्बपर्यंत पोहोचते, तर बल्ब कसा प्रकाशित होतो, हे सगळं त्याला ज्ञान आहे. पण आपल्याला फक्त कृती दिसते की बटन दाबलं की प्रकाश येतो. आणि मग त्याहूनही बद्ध जो तो आदिवासी ज्यांनी कधी हे बघितलंय नाही, मग त्याला काय वाटतं की हे सगळं जादू आहे. मग असंच आम्हाला वाटतं ना, एखादा ज्ञानी पुरुष जो आहे तो जेव्हा काही करतो की ते चमत्कार आम्हाला वाटतो, पण ते चमत्कार नाही, त्याच्यासाठी ते सगळं ज्ञान असं त्याच्या भरलेलं असतं, मग तो सहजपणे ते करू शकतो. आणि म्हणूनच आता ती स्वरूप स्थिती जी आहे तिथून खाली न येता त्या स्वरूप स्थितीमध्ये जे जाणारे आहेत त्यांचं जे ज्ञान, त्यांच्या ज्या समाधीचं ज्ञान, त्याचं वर्णन सुरेखपणे आता इथे करतात. जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी, समाधी रूपे श्रीराम. जे योगियांचे ध्यानी, साधकांचे चिंतनी आणि सिद्धांचे अंतःकरणी. योगी जे आहेत, योगी काय करतात, साधना करतात, ध्यान धारणा करतात, तर त्या ध्यानामध्ये जे ज्ञान आहे, ज्याचं चिंतन, ज्याचं ध्यान चालू आहे, ते म्हणजे ती सरस्वती. साधकांच्या चिंतनामध्ये ते वृत्तीरूप ज्ञान जे आहे ते म्हणजे ती सरस्वती. आणि सिद्धांना तर ध्यान चिंतन वगैरे नाही, त्यांची तर अंतःकरण ते पूर्ण ज्ञानस्वरूप झालेलं आहे, ज्ञानाकार ब्रह्माकारच झालेला आहे. मग त्यांच्या अंतःकरणामध्ये जे आहे ते जे आहे ते म्हणजे काय आहे, सरस्वतीचं रूप आहे. मग आता योगियांचे ध्यानी जेव्हा म्हटलं, योग्यांच्या ध्यानामध्ये जे आहे, पण मग योगी म्हणजे कोण, तर त्याचे वेगवेगळे स्तर आहेत. जर आपण कर्मयोगाच्या दृष्टीने योगी म्हटलं तर अगदी स्पष्ट सांगितलं की कोण आहे तो योगी, म्हणले अनाश्रित कर्म फलम कार्यम कर्म करोति यः ससन्यासी च योगी च. काय म्हटलं, अनाश्रित कर्मफलम, कर्मफलावर अजिबात आश्रित न राहता, कर्मफलाची अजिबात अपेक्षा न करता, कर्मफलाच्या आधारावर न राहता जो कर्म करतो, म्हणजे कर्म करत असताना कर्मफलाची अपेक्षा ठेवत नाही. आणि कोणतं कर्म, कार्यम कर्म करोति, जो कार्यकर्म आहे म्हणजे जे कर्तव्य आहे, जे केलंच पाहिजे, जे विधी प्रमाणे जे आहे, जे आम्हाला शास्त्राप्रमाणे सांगितलंय, म्हणजे आपण जे आहोत वर्ण आश्रमाप्रमाणे, आपल्या कुलधर्माप्रमाणे, आपलं जे कुलाचार कुलधर्म आहे त्याप्रमाणे जे कर्म आहे आपल्याला केलं पाहिजे ते कर्म तो करतो, कार्यकर्म करतो, फलाची अपेक्षा न करता. जसं की पृथ्वी माता जी आहे ती झाडं उगवते, मग ते करत असताना काही तिच्यामध्ये असते का अपेक्षा, अपेक्षा तर राहू दे, त्याच्याही पुढे अहंकारही नाही, कर्तृत्वही तिथं नाही आहे खरं म्हणजे. आणि मग ती झाडं सुद्धा ती फळं देतात, पण ते फळं देताना, झाडं उगवली आणि ते फळ देताना काही परत एवढे पैसे आणि एवढं काय सोन्याचं जसं तोलतात तसं ती कोथिंबीर मिरची सुद्धा एवढी तोलून तोलून देतं का ते झाड, नाही. कुठलाही अपेक्षा न करता ते फळ जे आहे ते देऊन टाकत असतात. अगदी तसंच तो म्हणजे योगी आहे, जो कर्मफलाची अपेक्षा करत नाही, कारण त्याला ते जे साध्य करायचं आहे ते सापडलेलं आहे आणि त्याचा त्याला ध्यास लागलेला आहे की या देहाचे चोचले पुरवायचे नाही आहेत. आणि मग असा तो योगी तो ध्यान करतो. मग त्या ध्यानामध्ये की
वेगवेगळ्या प्रकारच्या जी ध्यानं आहेत ना, एकतर कर्मयोग म्हणजे निष्कामपणे तो कर्म करतो, जे काही मी करेन ती परमेश्वराची पूजा आहे असंच त्याच्या ध्यानामध्ये सतत असतं. आणि जे माझ्यासमोर सगळे आहेत ते परमेश्वराचं रूप आहे हे त्याच्या ध्यानामध्ये असतं. भक्तीच्या मार्गामध्ये आपण जसं की अजपाजप त्याच्या ध्यानामध्ये काय असतं, सोहम जो असतो, श्वासोश्वास जो प्रत्येक श्वास आणि उश्वास जे आहे, कुंभक आणि रेचक, श्वास घेत असताना स सह जो उच्चार होतो आणि श्वास सोडत असताना रेचक करत असताना उच्छ्वास करत असताना हमसह किंवा अहमसह किंवा सोहम, ही सोहम साधना जी आहे म्हणजेच काय, सह अहम ते मी आहे, ते ब्रह्म मी आहे, ते शिव जे आहे, मी जीव नाही मी शिव आहे, हे त्याच्या ध्यानी असतं. आणि हे नुसते शब्द नाही आहेत, तर ते तसंच त्याचा आकार त्याच्या मनाने घेतलेला असतो. सोहम भावना, सोहम जप जो आहे तो अजपाजप आहे. म्हणजेच तिथे वृत्ती नाही, तिथे त्या केवळ जो श्वासोश्वास चालू असतो त्याच्यामध्ये पूर्ण ती तादात्म्य पाहून ते जे त्या प्रत्येक श्वासाबरोबर पूर्ण दिवसामध्ये 21,600 वेळा काही तो श्वास उच्छ्वास होत असतो. आणि त्या प्रत्येक श्वासाबरोबर सह अहम सोहम ही साधना जी आहे मग ती ते केलेलं नसतं ते म्हणून त्याला काय म्हटलं, ते अजपाजप. तो अजपाजप जे आहे तो योगियांच्या ध्यानामध्ये असतो. आणि त्याहूनही पुढे जेव्हा योगदर्शन, जे पतंजली योगदर्शन, हठयोग वगैरे ते केलं बघितलं तर फारच अवघड, म्हणजे त्याची काही कोणी सर्कस करायला जायचं नाही. पण एक ती जे ज्ञान आहे, ती विद्या जी आहे ती साधारण आपण फक्त एक रूपरेखा त्याची सरस्वतीचं रूप म्हणून तिला पाहायचं आहे की आपल्या ह्या शरीरामध्ये षटचक्र आहेत आणि ती षटचक्र जागृत करायची, कुंडलिनी जागृत करायची. त्याच्यासाठी संपूर्णपणे वैराग्य, पूर्ण विषयांपासून ती अनासक्ती आहे, सगळ्या इंद्रियांवर संयम निग्रह करून, मनाची एकाग्रता करून, मनाची शुद्धी करून जेव्हा सगळे बंध केले जातात, मूलबंध करून ती कुंडलिनी शक्ती जी आहे तिथे तिला जागृत करण्यासाठी मूलबंध, आणि नंतर परावाणीच्या ठिकाणी, नंतर ती मणिपूर चक्राच्या ठिकाणी व्याळी बंदर वगैरे, आणि इकडे मध्यमा जी आहे तिथे जालंधर बंद असा इथे. आणि मग या बंधामुळे जे म्हणजे पूर्ण इतकं त्या शरीराला इतका क्लेश देऊन किंवा संयमित करून पूर्ण अंतरातल्या क्रिया ज्या आहेत त्या सगळ्या संयमित केल्या जातात. आत्ता आमचा इतका स्थूल देह आहे, सगळे सप्तधातू त्याच्यामध्ये भरलेले आहेत आणि सगळे घाण भरलेली आहे, पण या सगळ्या साधनेनी पूर्ण शुद्ध तो देह होऊन जातो. प्राणायाम करण्यामुळे तो प्राणवायू आहे त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण येतं आणि मग ती षटचक्र सगळी जागृत होतात. आणि मग आता त्या षटचक्रांमध्ये सुद्धा भेद उरत नाही. ती कुंडलिनी शक्ती जागृत जेव्हा होते तर त्या मूलबंधामुळे तो अपान वायू जो आहे तो अपान वायू कोंडला जातो आणि मग तो सगळ्या शरीरामध्ये फिरतो. आणि त्या अपान वायूमुळे आपल्या शरीरामधलं जे कफ वात पित्त जे आहे ते सगळं नष्ट होऊन जातं. ते तो सगळं धुवून काढतो. पुन्हा शरीरातले जे सप्तधातू आहेत अस्थि मज्जा मेद ते सुद्धा सगळं निघून जातं. आणि केवळ जी शरीराचा जो हाडं जे असतात हाडं आणि ते त्याच्यावरती त्वचा बांधली जाते, सगळ्या नाड्या मोकळ्या होतात, शिथिल होऊन जातात. हा देह मुळे नुसता वायुरूप देह राहतो, आकाशासारखा देह राहतो आणि इतका तो
निर्मल असा होऊन जातो, जसं काही अमृतच आहे असा तो देह होतो. आणि मग ती कुंडलिनी शक्तीचं तेज जे जे तिथे होतं तर तो वायूसुद्धा तिथे आता राहत नाही. जशी आकाशामध्ये वीज चमकावी त्याप्रमाणे ते तेज असं चमकत असतं. आणि असं ते स्वरूप, असं त्यांचं ते ध्यान होऊन जातं. तो स्थूल देह तिथे उरत नाही, मनाच्या कल्पना तिथे उरत नाहीत, प्राणाची शक्ती जी आहे प्राणवायू देखील तिथे उरत नाही. मग आता जे उरतं जे पृथ्वी तत्व आहे ते पाण्यात मिसळून जातं, पाणी जे आहे ते तेजामध्ये मिसळून जातं आणि मग ते तेजसुद्धा आकाशामध्ये मिळून जातं. आणि ह्या सगळ्या त्यामधून तो या संपूर्ण अनंतामध्ये तो एकरूप होऊन जातो. अशी ती अतिशय सर्वोच्च अशी ध्यानाची अवस्था, जिथे बिंदू, नाद, कला हे सगळं काही नाही आहे. हे ओंकाराचे आहे ना, ओंकारा बिंदू आहे, तो अर्धचंद्र आहे, ती कला आहे आणि ते सत्व रजतम हे सगळे गुण. पण ते सगळं काही घडत नाही. तो त्याच्या पलीकडे ते शांती जी आहे, केवळ जे अनंतत्व आहे तिथपर्यंत तो जातो. मग हे सगळं ज्ञान जे आहे, हा सगळा अभ्यास जो आहे, ही ज्ञानाची अशी अतिशय सर्वोच्च अशी अमृतासारखी जी विद्या जी आहे ती म्हणजे काय आहे, ते समाधी रूप आहे. आणि हे समाधी रूप त्या योग्यांचं ते म्हणजे शारदेचं रूप आहे. ही शक्तिरूप शारदा, ज्ञानस्वरूप शारदा आहे. मग तो कर्ममार्ग असू दे, भक्ती मार्ग असू दे किंवा ज्ञानमार्ग, योग मार्ग असू दे, पण त्या मार्गातली जी समाधी स्थितीची जी अवस्था, तिथे जो अनुभव आहे, ते जे ज्ञान आहे ते म्हणजे काय आहे, ती सरस्वती माता आहे. आता हे फारच डोक्यावरून गेलो म्हणते ना, असू दे, पण ते रूप आहे तिचं. मग आपण आत्ता सध्या आपल्याला जे कळेल ते म्हणून समर्थ थोडे खाली आल्यासारखे पुढं काय म्हणतात, जे साधकांचे चिंतनी, साधक जो आहे, ज्याला हे साध्य करायचं आहे, नाही 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 मला पण ते योग साध्य करायचं आहे, मला पण सिद्ध व्हायचं आहे, मला पण ह्या संसार बंधनातून, ह्या संसाराच्या पाशातून मुक्त व्हायचं आहे. आणि ह्या होण्याच्या या मुमुक्षु जी आहे, होण्याची इच्छा, ती आता जी काय म्हणतात रेक्टिफाय झाली. ती आता जी इच्छा जी आहे ती आता कर्मामध्ये परिणत झालेली आहे. आम्ही साधना करायला लागलेलो आहोत. मग ती साधना कुठपासून सुरू होते, अगदी तिथपासून जे चिंतन जे आहे ते साधना. आणि आता हे सगळे एक एक समास, हे जे अजपा जप वगैरे त्याच्यासाठी एक एक समास समर्थांनी दिलेलाच आहे. पण इथे सरस्वतीचं रूप म्हणून त्यांनी ते सांगितलेलं आहे. मग तो साधक पण, साधकाचं पण लक्षण, सिद्धाचं लक्षण सगळं आधी पुढे सांगितलेलं आहे त्यांनी. मग साधक कोण आहे, साधकाच्या चिंतनामध्ये जे ती सरस्वती. पण मग साधक कुणाला म्हणायचं, अवगुणाचा करोनी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोली जे मग साधकैसा. अवगुणाचा करुनी त्याग, आपल्यामधले गुण अवगुण हे पाहायचे आणि जे अवगुण आहेत ते काढून टाकायचे. की मला माझ्या या विषयावर माझं लक्ष सारखं जात असतं, मी अजून या रागद्वेषावर विजय मिळवलेला नाही आहे, आणखीन काय, मी अजून आळस माझ्या मनामध्ये येतो, सकाळी लवकर उठू शकत नाही आणि मी माझ्या भावनेवर नियंत्रण मिळवू शकत नाही. कितीतरी छोटे छोटे गुण अवगुण जे असतात, मग ते अवगुण काय करायचे, त्याचा त्याग करायचा आहे. आणि मग त्याचं स्वतःहून प्रयत्न करून तो त्याग करणारा आणि जे गुण आहेत ते मिळवण्यासाठी, परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी जो सत्संगाचा ध्यास धरतो, सतत त्याच्या मनामध्ये चिंतन असतं की मला सत्संग कसा मिळेल, संतांचा संग कसा मिळेल, त्या सतचा परमेश्वराचा संग, त्या ग्रंथांमधून किंवा जे आपले जे मित्रमंडळी, मित्रपरिवारसुद्धा जो सत्संगी आहे, सात्विक वृत्तीचे आहेत, असा तो त्याचा ध्यास असतो.
तो खरा काय आहे, साधक आहे. मग त्याच्या चिंतनामध्ये तो काय करतो बरं, तो सतत रामनाम त्याच्या मनामध्ये असतं, रामकथा त्याच्या मनामध्ये असते, सद्गुण असतं, सद्भावच त्याच्या मनामध्ये असतो. अवगुण त्यागी दिवसे दिवस, करी उत्तम गुणाचा अभ्यास, स्वरूपी लावी निजध्यास, या नाव साधक. अवगुण टाकून द्यायचे आहेत. त्याच्याकरता कठोर कठोर परीक्षा घेऊन, स्वतःलाच क्लेश देऊन, मुद्दाम काहीतरी म्हणजे प्रायश्चित्त करून तो अवगुणांचा त्याग करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता चिंतन कशाचं करायचं आहे, तर स्वरूपाचं चिंतन, ब्रह्मस्वरूपाचं, परमेश्वराचं चिंतन जो करतो तो साधक आहे. मग हे सगळं जे ज्ञान आहे आणि ते चिंतन करत असताना जे काही जे ज्ञान असतं, परमेश्वराचं चिंतन करत असताना जी वृत्ती आहे, ते जे ज्ञान आहे, ती जी विद्या आहे, ते म्हणजे कोण आहे, ते सरस्वतीचं रूप आहे. आणि पुढे जे सिद्धांचे अंतःकरण, आता ज्यांनी साधकाच्या ही पलीकडे योग केला आणि योग मार्गाच्या ह्यांनी ते आता सिद्ध झाले. सिद्ध म्हणजे ज्यांनी जे प्राप्त करायचं होतं ते प्राप्त केलं. सिद्ध जे आहेत ते म्हणजे आता ब्रह्मस्वरूपच जे होऊन गेले, जिथे आता साधक, साधना आणि जे साध्य असं काही ही त्रिपुटी तिथे उरलीच नाही, असा तो सिद्ध होऊन गेला. आणि मग आता त्याला काही अभ्यास करणं, ध्यान करणं, निजध्यासन वगैरे काही उरलंच नाही. मग सिद्धाचं अंतःकरण म्हणजे ब्रह्माकारच होऊन गेलं. मग ते ब्रह्माकार अंतःकरण हे आता मन राहिलंच नाही, मनामध्ये कल्पनामुळी येतच नाहीत काही. अशा ते शरीरही राहिलं नाही, वायुरूप असं होऊन गेलं. ते दिसायला शरीर दिसतं, सगळे व्यवहार दिसत असतात, पण ते इतकं पवित्र बालवत असं होऊन जातं, निष्पाप होऊन जातं. अतिशय त्याच्यामध्ये ताकद असते, पण त्या शरीरामध्ये असा तो सिद्ध जे आहे, सिद्धाच्या अंतःकरणामध्ये ब्रह्माशिवाय दुसरं काही विचारच नाही, तो ब्रह्मरूपच होऊन गेलेला आहे. मग हे ब्रह्मरूप असणं जे आहे, जिथे त्रिपुटी सहित ज्ञान नाही आहे, वस्तुनिष्ठ ज्ञान नाही आहे, हां मी ते ब्रह्म आहे अशी असं ते ज्ञान नाही आहे की मी जाणणारा वेगळा आणि ते जाणण्याची वस्तू जी आहे ते ज्ञान वेगळं, असं वस्तुनिष्ठ ज्ञान नाही आहे. तर ते स्वतः तो ज्ञानस्वरूप होऊन जातो. परंतु तरी देखील ते जे ब्रह्म आहे ते जाणण्यासाठी ही बुद्धी जी आहे ती आवश्यक आहे. बुद्धीशिवाय त्या ज्ञानाचा, त्या आनंदाचा उपभोग किंवा ती जाणीव जी आहे ती होऊ शकत नाही. आणि म्हणून ती शारदा अशी वेगळी बघितलेली आहे, ती सांगितलेली आहे. खरं म्हणजे ते ब्रह्मच आहे, पण तरी देखील ते ब्रह्म जाणणारा जो आहे तिथे आनंद व्यक्त होतो. ते ब्रह्मानंद आहे, तिथे व्यक्त करणारा पण उरला नाही. खरं म्हणजे तिथे जीवभाव उरला नाही, एकत्व आहे तिथे, एकमेव अद्वितीयत्व असं आहे. पण तरी देखील ते या देहाच्या आणि बुद्धीच्याच माध्यमातून ते अनुभवायला येतं. आणि म्हणून त्याला ते व्यक्त सांगितलं शब्दामधून की ते सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे. खरं म्हणजे तिथे ते सांगण्याची अशी अवस्थाच नाही आहे, त्याची शब्द पोचतच नाही अशी ती अवस्था आहे. शब्दाच्या पलीकडे, वर्णनाच्या पलीकडचं असं ते आहे. पण तरी देखील बुद्धीच्या स्तरावरच ते बुद्धीनेच जाणाय बुद्धवेव अवभासेत म्हणले, मनसा एव इदमाप्तव्य म्हटले. त्या मनानेच, त्या उपाधीनेच ते जाणायचं आहे. आता समजा की बासरी आहे, त्या बासरीतून जेव्हा आम्ही
फुंकर घालू किंवा श्रीकृष्ण भगवान फुंकर घालतात तेव्हा त्याचे शब्द त्याच्यातून ते सूर उमटतात. मग ते जर त्याचे जे ते ब्रह्मरूप ते कृष्ण भगवान आहेत, त्या कृष्ण भगवानांना व्यक्त व्हायचं आहे, ते त्याचे सूर जे उमटवायचे आहेत, तर ते कसे उमटतात? त्या प्रकृतीशिवाय होऊ शकत नाहीत. तिथे ती बासरी आहे, एवढीशी ती लाकडाची नळी आवश्यक आहे. ती जेव्हा आहे तेव्हाच ते ब्रह्म तिथून ते व्यक्त झालं. ते स्वर जे आहेत तिथे व्यक्त झाले. अव्यक्त रूपामध्ये ते ब्रह्म आहे, पण ते व्यक्त जे होतं, मी ब्रह्म आहे ह्या रूपाने, तर तिथे ती उपाधी आवश्यक आहे. आणि मग ती जी आहे ते ज्ञान जे आहे ते म्हणजे सरस्वती आहे, ती प्रकृती, ती माया शारदा, ती प्रकृती आहे. पण ते सगळं कुठे आहे? समाधी रूपे. ह्या समाधी रूपामध्ये ती अशी दिसते. समाधी रूपे म्हणले. जय जय रघुवीर समर्थ.